कालची घटना तर अतिशय निंदनीय आहे आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना. निरपराध मुलाची हत्या होते आणि जे नशाखोर आहेत किंवा अवैध व्यवसाय धंदे करणारे लोक आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारची दहशत निर्माण करून आज गुन्हेगारीला त्यामुळे पाठबळ मिळते. तेव्हा ही वस्तुस्थिती आहे की याच्यामध्ये जे काही गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं आहे किंवा त्यांना कोण आश्रय देत आहे, कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे, त्याची चौकशी करावं लागेल. परंतु मी स्वतः माननीय पोलीस महासंचालकांशी मी बोललेलो आहे याचे पाळंमुळं उठून काढली पाहिजे. राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी या संदर्भात चर्चा झालेली आहे. परंतु हा जो प्रकार घडलेला आहे श्रीरामपूरचा, तो तर मी म्हटलं की अतिशय मी म्हटल्याप्रमाणे निंदनीय आहेच आहे. परंतु आज प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण आहे. म्हणजे गुन्हे घडल्यानंतर आरोपी परत दवाखान्यात त्या साखर कामगार हॉस्पिटल जमा होतात गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी. मारहाण झाल्यानंतर आणखीन काही गुन्हेगार जमा होतात त्या मारहाणीला संरक्षण त्या मारेकरणाला संरक्षण देण्यासाठी. हे तर मी कधी अनुभवलंच नाही असं इतक्या वर्षामध्ये माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये. आणि श्रीरामपूर आता हे मोठ्या प्रमाणामध्ये एक क्राईम कॅपिटल म्हणतो आपण त्याला. अशा प्रकारचं आता या शहराचं नावलौकिक होतो आहे. त्याच्यात दुर्दैव काय असलं पाहिजे. हे कायदे तर पुष्कळ कडक केलेले आहे. एक मोठी स्वच्छता मोहीम, गुन्हेगारांचं उच्चाटन करण्याची मोहीम या शहरामध्ये जोपर्यंत हाती घेतली जात नाही तर लोकांच्या भीतीचं मनाचं दडपणही कमी होणार नाही, सामान्य नागरिकाला दिलासा मिळणार. आता माझ्याकडे जी काही माहिती मिळते त्याच्यावरच आहे की बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरात घुसून महिलांच्यावर अत्याचार झाले, काही मुलींना पळून नेण्याचे प्रकार झाले. दहशत एवढी की लोक तक्रार करायला सुद्धा पुढे येत नाही. कारण लोकांना पोलीस विभाग आम्हाला संरक्षण देईल याची लोकांमध्ये विश्वास नाही आहे. ज्या काही पूर्वी 7-8 वर्षापूर्वी घटना घडल्या आणि ती मग आपोआपच ते गुन्हेगारांचं बळ वाढत गेले. आणि ते मुख्य कारण आहे की पोलिसांकडून त्या वेळेला जर कारवाई झाल्या असत्या त्या काळामध्ये तर हे गुन्हेगार एवढी वाढली नसतील. पण आता मला वाटतं स्वतः जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी लक्ष घातलेलं आहे. आता जे नवीन आले जे SP आहेत, आता आमचे ॲडिशनल SP आहेत, DYSP आहेत, त्यांनी आश्वासित केले आम्हाला आता पुढच्या 1 महिन्यामध्ये याचं समोर उच्चाटन करण्याबद्दल आता कुठेही सरकार कमी पडणार नाही हे मी त्यांच्या माध्यमातून मी जनतेला. श्रीरामपूरमध्ये निर्माण झालेल्या या तणावपूर्ण परिस्थितीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.